कसा लक्ष्मीनारायण सारखा जोड आहे महिला मंडळ, पण मॅडमला जसं शोभेल तसं त्यांनी नाव घेतलेलं आहे. जोरदार टाळ्या महिला मंडळ. वहिनी साहेब स्वतः साहेबांनी हात धरलाय. डान्स करायची काय घ्यायची गरज आहे. किती सुंदर डान्स केला मेजर साहेबांनी. बर म्हणजे कार्यक्रमात काय नाचायला वय मला वाटलं थांबू देऊ नका. मला वाटलं तिथं नाही थांबलं पाहिजे काही. महिला मंडळ जोरदार टाळ्या वाजवा. मेजर येते. भानुदास बर्वे साहेब उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. या ठिकाणी आमचे मामा याच्यासाठी गाणं झालं पाहिजे. हे प्रयागराज आहे 500 रुपयाचं बक्षीस त्यासाठी. प्रयाग गाणं होतं ना हे प्रयागराज आहे नाही रे. बरं ठीक आहे दुसरं तुमच्या आवडीचं घ्या. धनगरवाड्यात गोष्ट. मनपूर्वक आभार धन्यवाद. देव बोलाय लागला बानो लाग गाव माझं जेजुरी. पण घर मालक आणि मालकीने डान्स केला पाहिजे असं मी नाही म्हणत. साहेबांचं मत आहे सगळ्यांचं. कोणाचं मत आहे. ह्या दोघांनी डान्स केला पाहिजे. हात वर करा बरं. कोणाचं मत आहे. कोणाचं मत आहे. हात वर करा. हात. बापरे किती प्रेम बघितलं का देव का तिकडे झोक्यावर सुद्धा. साहेब तुम्ही आधी या. तुम्ही अगोदर या तेव्हा डेअरिंग वाढते. इकडं 2 पोरी पुढं 2 पोरी पुढं. इकडून 2 पोरी झाल्या पाहिजेत. तिकडून 2 पोरी उभा राहिल्या पाहिजेत. ताई मॅडम या काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण आपल्या घरी आहे का नाही. असू द्या असू द्या. काय करायचं नाहीये. तुम्ही फक्त साहेबांच्या सोबत उभा राहायचंय. हे तो बरोबर. तुम्ही सोबत असल्या का टेन्शन राहत नाही. कसा लक्ष्मीनारायण सारखा जोड आहे महिला मंडळ. आता नाव झालं पाहिजे का नाही खरं सांगा. जागरण गोंधळ ज्यांच्या घरी आहे ती जी जोड या ठिकाणी बसेल किंवा या ठिकाणी उभी राहील ती नवरी आणि नवरदेव असं देवाच्या नजरेमध्ये असतं. म्हणून तुमचा पवित्र जोड या ठिकाणी उभा आहे. तुम्ही नाव घेतलं पाहिजे आपल्या कारभाऱ्यांचं. है का हो होते ते. तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून. राजेंद्रांचं नाव घेते मी सातरसांची सून. 5 + 4 is 9. My wife Sureka is fine. काय झालं. वाईन फाईन मला तर काही कळत नाही. फाईन समजत नाही वाईन नाही समजत नाही. मला मराठीच येत नाही. पण मॅडमला जसं शोभेल तसं त्यांनी नाव घेतलेलं आहे. जोरदार टाळ्या महिला मंडळ. हा देव बोलायला लागलाय बानवला गाव माझं जेजुरी. जेजुरगड सोडून देवचंदनपुरी गेले महिला मंडळ. बानुबाईच्या आठवणीमध्ये देवाने जेजुरगड सोडला आणि बानुबाईच्या प्रेमासाठी म्हाताऱ्याचं रूप घेतलं असं आणि बानुबाईसाठी चंदनपुरी गेले. तुमच्यासारखी सर्व पंच कमिटी बसलेली होती. पळत बानुबाईकडे गेली. बानुबाईला बोलती झाली. बानुबाई गावात कोणीतरी म्हातारा आलेला आहे. तुम्ही त्याची चौकशी केली पाहिजे. बानुबाई लांब उभी राहून देवाला म्हणत आहे. काय म्हणतात. बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी. सांगा बानू विचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठलं गाव करीजी.
बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरीची. विचारी म्हाताऱ्या नाव सांगा कुठलं गाव तरी. विचारी म्हाताऱ्या नाव सांगा कुठलं गाव तरीची. देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरीची. देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरीची. देव बोलाया लागला भानुला गाव साताना देव बनून गेला निवळ म्हातारा. वाटलं धोतर हातात काठी कानानं भैरा. म्हणाला की दाढी पांढरीची. म्हणाला की दाढी पांढरीची. वहिनी साहेब स्वतः साहेबांनी हात धरलाय. डान्स करायची काय घ्यायची गरज आहे. म्हणून देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरीची. धनगर सारे मिळून बसले होते पारावरी. एकीत काठी म्हातारं त्यांना राम राम करी. लाडी गोडी लावून म्हणे देवा मला करीची. लाडी गोडी लावून म्हणे देवा मला करीची. देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरी. देव बोलाया लागला भानुला गाव माझं जेजुरीची. वचन पूर्ण करण्याचं डोक्यात होतं खुळं. होऊन धनगर राखली गंड फक्त बाणूमुळं. आमचं बोल साजर ठेवलं शास्त्राच्या आधारेची. आमचं बोल साजर ठेवलं शास्त्राच्या आधारेची. आमच्या भावाचं बोल ज्यांनी हे गाणं लिहिलंय तेच माझे बंधू राहुल शिंदे मराठी मनोरंजनचे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणून म्हणायचं बघा, आंधू भाऊचं बोल साजन खोल शास्त्राच्या आधारे जी. दादा